पुरंदरे यांचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एका कार्यक्रमात विनम्रतेने स्वागत करते आणि सगळ्या कलाकारांचे इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आणि मीडिया हाऊसेस सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही आत्ताच या स्टेजला फुलवंतीला सर्वदूर पोहोचवलेलं आहे आणि या पुढल्या आठवड्यात सुद्धा पूर्ण ताकदीनं पोहोचवणार आहात याची आम्हाला खात्री. ज्या संख्येनं उपस्थित आहात आणि ज्या संख्येनं आम्हाला सगळे टॅग्स येतात आणि बातम्या वाचायला मिळतात आणि अर्थात 11 तारखेनंतर सगळे रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक आणि सगळे मराठी माणसं त्याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा बाळगून आम्ही आहोत. बाबासाहेब पुरंदरेंची ही कथा आहे, कादंबरी आहे. जेव्हा ठरलं की काहीतरी चांगलं करायचं, चांगला चित्रपट, तेव्हा मनात हे खूप ठामपणे माहिती होतं की मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ, हुशार आहे आणि आशयघन चित्रपट त्याला आवडतात. काही आपल्याला जरा मजा नसती लागला लागला असं चालणार नाही. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाची होती कथा. तुमच्या कथेचा म्हणजे तुमचा सांधा जे काही नंतर सगळं त्याचं रंगरंगोटी आणि अलंकरण कराल, पण आत्माच जर चांगला नसेल तर कितीही त्याला रंगवा त्याचा काय उपयोग होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती उत्तम कथा आणि ती मला बाबासाहेबांच्या कादंबरीत रूपाने मिळाली. बाबासाहेबांच्या याआधी फक्त सरजा या एका कथेवर कादंबरीवर चित्रपट आलेला आहे आणि ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे. तर पहिल्याच निर्मितीमध्ये एवढं मोठं पुस्तक आपल्या पदरात पडणं हे मी देवाचे काय म्हणाल मी आशीर्वाद समजते. कारण फुलवंतीच्या पाठीमागे खूप जण होते. अमृत पुरंदरे आज इथे उपस्थित आहेत, बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांना माहिती आहे खूप जण त्यांच्या मागे मागे फिरत होते. आता मी तुम्हाला नावं पण सांगू शकते, लिस्ट आहे. पण अमृत सरांनी ती कादंबरी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. माहित आहे त्यांचं हास्यचित्रकाराचं प्रेम असेल माझ्यामध्ये. त्यांनी त्या TV मध्ये काय पाहिलं मला माहिती नाही. ही नाच चालू करते, तन्मयतेनं करते, जे काय ते मला ओझरतं बोलले ते हे शब्द होते. पण खरंच मी भाग्यवान, कारण कथा उत्तम गाठीशी असणं हे आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग ते बॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा मराठी असो. तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुमच्याकडे काय नाही, तुम्ही बनवू नका चित्रपट. सो उत्तम कथेनाची सुरुवात झाली. त्यानंतर माध्यमांतर करायचं होतं. जेव्हा कथेचं कादंबरीचं माध्यमांतर होतं ते नीट नाही झालं तरी देखील चित्रपट पडतो. तर अशा वेळेस माझ्याकडे अजूनही मेलमध्ये 7 ड्राफ्ट्स आहेत गणलेले फुलवंतीचे, जे नाही जमले, जमूनच नाही आले. मग शेवटी मी प्रवीण सरांकडे गेले, कारण मला माहिती होतं मराठीतला सिद्धहस्त लेखणी असलेला एकच माणूस आहे, खतरनाक. सर आम्ही पांडूच्या निमित्ताने एकत्र काम करत होतो. त्यामुळे सर तुम्ही मला हे प्लीज लिहून द्या, हे भल्या भल्याला जमत नाही आहे. मी खूप फिरून आले FTI पासून काय 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 तर तुम्ही लिहा. आणि सरांनी फक्त 1 दिवसाचा वेळ घेतला. रात्री कादंबरी नेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला की हो मी लिहितोय. त्यांना इतकी ती कादंबरी आवडली. अर्थात अतिशय दमदार कादंबरी आणि तेवढेच धारधार संवाद प्रवीण सरांनी लिहिलेले आहेत. तेव्हाच ते मला म्हणाले की प्राजक्ता हे मी लिहितोय पण हा माझा झोप नाही, इथे काय हाणामाऱ्या अशी काय खतरनाक काय नाहीये. तर हे एका बाईची कथा आहे, तेवढ्या संवेदनशीलतेनं ती एक्झिक्यूट झाली पाहिजे. मी लिहितो पण आपण स्नेहाला डिरेक्ट करायला देऊया. आणि मी एक क्षणाचाही विलंब नाही लावला, म्हणाले चालेल. कारण मी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की महिला राज यावं यासाठी किती आग्रही आहे. आणि इन जनरल आता सगळीकडे आपण पाहतोय, मला त्याचं काय आलं तो उदात्तीकरण करायचं नाही, पण इन जनरल महिलांवरचे अत्याचार, अन्याय, अपमान सगळं हे आपण सतत बघत असतो. आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एका महिलेला साथ दिली पाहिजे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि एका बाईनेच दुसऱ्या बाईला मोठं केलं पाहिजे. आणि या थॉटमधून मी स्नेहलतेला म्हटलं येस तू कर, मी आहे, मला आवडणार आहे. आणि खरंच जसं रश्मी देखील म्हणाला की बाईची कथा बाईने मांडणं याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो.
आता छोटे छोटे प्रसंग आहेत आता तुम्ही पाहिले आहेत खरं तर, आणि खरी कथा तुम्ही आपल्याला पाहणार आहात, त्यामुळे मी ते सांगत नाही, परंतु इतके छोटे छोटे काही ग्लिम्सेस आहेत की कदाचित पुरुषाला नसते कळले, ते बाह्य म्हणून तिला कळले आणि तिने ते जपले आणि त्या पद्धतीने तिने एक्झिक्यूट केले. तर एकदा स्नेहलताईसाठी जोरदार टाळ्या. ट्रेलर बघून तुम्हाला जाणवलं असेल की हे पहिलं दिग्दर्शन आहे तिचं, कुठेही जाणार नाही हे पहिलं दिग्दर्शन आहे, म्हणजे इतकं कमालीचं केलंय तिने. त्यानंतर गोष्ट येते की चांगलं चांगलं लिहिलंय, छान छान मस्त दिग्दर्शन छान, पण आता ती जर नीट शूट नाही ना झाली तरी देखील काही उपयोग नाही बुवा. आणि मग अशा वेळेस आम्हाला आठवण आली की भव्य दिव्य चित्रपट कोण बरं शूट करतात छान, आणि देवाने आम्हाला देवाला पाठवलं आणि हिरामंडी, काळजीराव मस्तानी, पद्मावत असे सिनेमे ज्यांनी शूट केलेले असेल, महेश लिमये, द महेश लिमये. आता सुद्धा ते रामायण जी मोठी फिल्म बनते त्यासाठी तुम्ही इथे आलेले, हे म्हणते कट करा. पण एवढा मोठा सिनेमाटोग्राफर आम्हाला मिळाला. माझ्यासाठी ही पर्वणी होते की ज्यांनी दीपिका, प्रियांका, करीना ह्या सगळ्यांना शूट केलंय, त्यांच्या लेन्समधून दाखवलंय, त्यांच्या लेन्समधून आपण सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहोत, हे मला फार भारी वाटतंय. त्यानंतर अर्थातच नृत्य आणि संगीत ह्या चित्रपटाचा फारच मोठा अविभाज्य भाग आहे आणि संगीतासाठी आम्हाला अविनाश विश्वजित लाभले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हे त्यांचं पहिलं अविनाश विश्वजित म्युझिकल आहे आणि ते का आहे तुम्ही पाहताय आता, कारण त्यांनी 100हून अधिक कलाकार ह्या गाण्यांसाठी, BGM साठी त्यांनी एकत्रित आणले. लेयर्स बघायला मी जेव्हा रेकॉर्डिंगला जाते ना, ते हे हा तबला जरा फटकतो दादा, बरोबर बघतो असं म्हणून ते खाली स्क्रोल डाऊन करतात ना, ते मला कळतं किती लेयर्स आहेत, ते शोधावं लागतं. इतके लेयरिंग त्यांनी ह्यासाठी केलेले आहेत, इतके सुंदर गायक बेला शेंडे, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर आणि आमची वैशालीताई जिने लावणी गायले. माझा हट्ट होता की प्लीज वैशालीताईला गाऊ दे, तर मदन मंजिर तिने गायलं. असं इतके सुंदर सुंदर गायक त्यांनी आमच्यासाठी ऑनबोर्ड आणले आणि 2च गाणे तुम्ही ऐकलेत मंडळी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अजून 2 गाणे आणि ते सुद्धा धमाकेदार आहेत आणि त्या पल्याड जाऊन 2-3 डान्सिकल म्युझिकल्स आहेत आणि BGM तर आहेच आहे, ज्यामुळे तुम्ही भारावून जाणार आहात मला खात्री आहे. आणि तसंच मी नृत्याचंही म्हणेन, उमेश जाधव सर, कसं आहे ना की अभिजात कथा आहे, पण त्याला जर अपील नसेल आत्ताच्या प्रेक्षकांना तर मजा येत नाही आणि त्यासाठी